LS मराठीमध्ये आपलं स्वागत. सुरुवातीला पाहूयात काही हेडलाईन्स. एकनाथ शिंदेंना मोठा दिलासा. लोकसभा अध्यक्षांच्या निर्णयावर स्थगिती देण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार. लोकसभा अध्यक्ष आणि 6 खासदारांनी 2 आठवड्यात उत्तर द्यावं, सुप्रीम कोर्टाचे आदेश. शरद पवारांच्या 8 खासदारांनी घेतली पंतप्रधान मोदींची भेट. 4 महापुरुषांना भारतरत्न देण्याची मागणी. राज्यातील विविध विषयांवर देखील चर्चा. चूक मान्य करा, अन्यथा तुम्ही आणि तुमचा पक्ष संपून जाईल. मनोज जरांगे पाटलांचं बावनकुळेंना इशारा. झारखंडमध्येही विद्यार्थ्यांवर लाठीमार. काटेरी तारांचं कुंपण भेदून विद्यार्थी विधानसभेसमोर पोहोचले. 9 दिवसांपासून उपोषणावर असलेले देवेंद्र नाथ महतो सुद्धा आंदोलनात. 80% इंधन परदेशातून येतं, जेव्हा पंतप्रधान मोदी पेट्रोलमध्ये 20% इथेनॉल मिसळण्याबद्दल बोलतात तेव्हा काही लोक विरोध करतात. शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या घरून येणार आहे का? भाजप खासदार जनार्दन मिश्रांचं वादग्रस्त वक्तव्य. भटक्या कुत्र्यांची दहशत. कल्याण रेल्वे स्टेशन परिसरात सकाळपासून 10 ते 15 जणांवर कुत्र्यांचा हल्ला. तर पिंपरीत एका चिमुकलीवर कुत्र्यांच्या टोळक्याकडून जीव घेण्या हल्ल्याचा व्हिडिओ व्हायरल. गडचिरोलीत सर्पदंशानं अनुदानित आश्रमशाळेतील 3 विद्यार्थिनींचा मृत्यू. धानोरा तालुक्यात खळबळ. आणखी काही विद्यार्थिनी रुग्णालयात दाखल. नमस्कार, मी संदीप आणि आता बातम्या काही विस्ताराने. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना मोठा दिलासा मिळालाय. कारण काय तर लोकसभा अध्यक्षांच्या निर्णयावर स्थगितीला नकार मिळालाय. लोकसभा अध्यक्षांसह खासदारांनी उत्तर द्यावं असे आदेश सुप्रीम कोर्टाने दिलेत. 2 आठवड्यात याचं उत्तर देण्यात यावं असं सुप्रीम कोर्टाने म्हटलंय. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या 6 खासदारांचं शिंदेंच्या शिवसेनेत विलिनीकरण झालं. या विरोधात ठाकरेंनी कोर्टात धाव घेतली. मात्र लोकसभा अध्यक्षांच्या निर्णयावर स्थगिती देण्यास सुप्रीम कोर्टानं नकार देत एकनाथ शिंदेंना एक प्रकारे मोठा दिलासाच दिलाय. लोकसभा अध्यक्षांसह 6 खासदारांनी 2 आठवड्यात उत्तर द्यावं असे आदेश आता सुप्रीम कोर्टानं दिलेत. शरद पवारांच्या 8 खासदारांनी पंतप्रधान मोदींची भेट घेतली आणि त्यांच्याशी चर्चा केली. अण्णाभाऊ साठेंना भारतरत्न देण्याची मागणी यावेळी करण्यात आली. अर्थात डॉक्टर अमोल कोल्हे यांनी ही माहिती दिली आहे. मतदारसंघातील प्रश्न देखील मोदींसमोर मांडल्याचं कोल्हेंनी म्हटलंय. मोदींकडून शरद पवारांच्या प्रकृतीबाबत देखील विचारणा करण्यात आली. शिवाय नवी मुंबई विमानतळाला दिबा पाटलांचं नाव देण्यात यावं अशी मागणी देखील कोल्हेंनी केली. महात्मा ज्योतिराव फुले, सावित्रीबाई फुले, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार देण्यात यावा ही सुद्धा मागणी पंतप्रधानांसमोर ठेवण्यात आली. एकूणच 8ही जे खासदार आहेत या प्रत्येकाच्या मतदारसंघातले जे काही मुद्दे आहेत, गेले अनेक दिवस हाऊस चालत नसल्यामुळे हाऊसच्या म्हणजे सभागृहाच्या पटलावर जे मुद्दे मांडता येत नाहीत, या मुद्द्या संदर्भात माननीय पंतप्रधानांकडे आनंदराज आंबेडकरांनी सरकारवर हल्लाबोल केलाय. आरक्षण उपवर्गीकरणाचा घाट सरकारनं थांबवावा, नाहीतर केंद्रातील धर्मेंद्र गेले, राज्यातील देवेंद्र जाऊ नयेत. निर्णय रद्द न केल्यास अधिवेशनानंतर मोर्चा काढणार. आनंदराज आंबेडकर यांनी परळीतून हा इशारा दिलाय. थंड उद्रेक आहे, जन आक्रोश आहे, लोक रस्त्यावर येत आहेत. परंतु आम्ही सर्व जी काही म्हणजे प्रमुखानं चर्मकार समाज आहे, आम्ही आंबेडकरवादी आहोत आणि काही इतर समाज, याच्यातले नेतृत्व या सर्व जन आक्रोशाला शांततेमध्ये लोकशाही पद्धतीने आपलं हा निषेध आणि आपली मागणी कशी मान्य करून घेता हा आमचा प्रयत्न आहे. आम्ही लोकशाही मानणारे लोक आहेत आणि लोकशाहीमध्ये जेवढ्या जास्त पद्धतीनं या संपूर्ण आंदोलनाला अत्यंत लोकशाही पद्धतीनं आम्ही ते आंदोलन आतापर्यंत कंट्रोल केलेलं आहे. तर सरकार जर अशाच पद्धतीने वागणार असेल तर मग आपण पाहिलं की जंतर मंतरवर सुद्धा तरुण मुलं
अत्यंत लोकशाही पद्धतीने करत होती, परंतु शेवटी नाईलाज झाला आणि मग त्यांच्यावर लाठीचार्ज झाला. तसं या महाराष्ट्रात होऊ नये, नाहीतर दिल्लीमध्ये धर्मेंद्र गेला, इथे देवेंद्र राहू नये, ही आमची अपेक्षा. इथेनॉल पॉलिसीबाबत सरकारचा पुरेसा अभ्यास नसल्याचं आरटीआय कार्यकर्ते विजय कुंभार यांनी म्हटलंय. इथेनॉल पॉलिसीमधून शेतकऱ्यांचा काय फायदा झाला असा सवालही कुंभार यांनी केलाय. भारताच्या इथेनॉल कार्यक्रमात उद्योगाची फसवणूक झाली आहे. इथेनॉलमुळे साखर कारखाने सुद्धा प्रदूषित झालेत असंही विजय कुंभार यांनी म्हटलंय. तर शेतातून ऊस जातो म्हणजे ती कांडकी जातात, तेवढ्याचाच जो काही मोबदला मिळतो तो शेतकऱ्याला मिळतो. बाकीचा मोबदला कारखानेवाले आणि हे आता इथेनॉल वगैरे घेऊन जात आहेत. या संपूर्ण प्रक्रियेमध्ये जो मूळ उत्पादक शेतकरी आहे त्याच्या हाताला मात्र काही लागत नाही, त्याला नागवलं जात आहे. म्हणून ज्यांचा पाठिंबा आहे त्यांनी स्वच्छ शब्दात आमच्या समोर यावं, आम्हाला सांगावं की नाही तुम्ही चुकताय, अशा पद्धतीने इथेनॉलमुळे शेतकऱ्यांचा फायदा होतोय. आम्ही आमची वाक्य मागे सुद्धा घेऊ, परंतु अभ्यासासह पुढे या. मी आता 10 वर्षाचा डेटा दिलाय, हा पार्लमेंट मधून मिळालेला डेटा आहे गेल्या 2-3 वर्षापूर्वीचा, जे मी तयार केलेला डेटा नाहीये. आणि पुढे काही शेतकऱ्यांना मिळणार आहे का? आत्ताच उत्पादन एवढं कमी झालंय, हळूहळू ते संपणार आहे. कारण धान्यापासून जे उत्पादन होतं त्याच्यामध्ये हे दलाल आणि हे उत्पादक आहेत त्यांचा फार मोठा. हिंगोलीत शेतकऱ्यांनी अर्धनग्न आंदोलन केलंय. कारण काय तर पात्र शेतकऱ्यांना अनुदानच मिळालेलं नाहीये असा आरोप या शेतकऱ्यांनी केलाय. दुसऱ्यांच्या नावावरच हे अनुदान लाटलं जातंय असं देखील शेतकऱ्यांनी म्हटलंय. दोषींवर गुन्हे दाखल करण्यासाठी निवेदन देखील शेतकऱ्यांकडून सादर करण्यात आलं. हिंगोलीच्या कळमनुरी तहसील कार्यालयावर शेतकऱ्यांनी हे अर्धनग्न आंदोलन करत मोर्चा काढला. 2025 मध्ये शेतीच्या नुकसानीपोटी मिळणारं अनुदान पात्र शेतकऱ्यांना न देता दुसऱ्यांच्याच नावावर लाटल्याचा आरोप आंदोलकांनी केला. संबंधित प्रकरणाची चौकशी करून दोषींवर गुन्हे दाखल करावेत अशी मागणी या शेतकऱ्यांनी तहसीलदारांकडे निवेदनाद्वारे केली. न्याय मिळेपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार देखील या शेतकऱ्यांनी व्यक्त केला. याचाच आढावा घेतला आमचे प्रतिनिधी गजानन पवार यांनी. आमच्या बाजूनच असते आणि म्हणून मला सांगा तेच राज असते. जे दोषी झालेल्या गैरव्यवहारात जे कोणी दोषी असेल. हिंगोलीच्या कळमनुरी तहसील कार्यालयावर आज शेतकऱ्यांनी आंदोलन सुरू केलेलं आहे. अर्धनग्न आंदोलन केलेलं होतं. आज जर बघायला गेलं तर या ठिकाणी शेकडोच्या वर शेतकरी जे आहेत या ठिकाणी आलेले आहेत. दादा मला सांगा, आज आपण अर्धनग्न आंदोलन केलेलं आहे, काय नेमक्या मागण्या आहेत? नाही, मुळात तर राज्य सरकारने जे आपत्ती व्यवस्थापनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना खरेदीसाठी निधी दिला होता तो निधी हडपण्याचं काम इथल्या तहसीलदारांनी व संबंधित अधिकाऱ्यांनी केल्याचे या ठिकाणी बाबूगड झालेले. हिंगोलीमध्ये अनुदानाचा भ्रष्टाचार झालेला आहे, नंगा नाच इथल्या अधिकाऱ्यांनी चालू केलेला आहे. खऱ्या अर्थाने राज्य सरकार सांगतं की आम्ही हजारो कोटी रुपयाचे पॅकेज जाहीर करतो, मात्र हे पॅकेज जेव्हा अधिकारीच हाणतात तेव्हा खऱ्या अर्थानं म्हणजे दुर्दैव म्हणावं लागेल कृषी प्रधान महाराष्ट्राचं की इथले अधिकारी भ्रष्टाचारामध्ये म्हणजे भ्रष्टाचारमय झालेले आहेत. आणि खऱ्या अर्थाने जोपर्यंत शेतकऱ्यांना न्याय मिळणार नाही तोपर्यंत क्रांतिकारी शेतकरी संघटना शांत बसणार नाही. वेळ प्रसंगी मुख्यमंत्र्यांच्या बुडाखालची खुर्ची काढायला सुद्धा आम्ही शांत मागं पुढे पाहणार नाही. येणाऱ्या काही दिवसामध्येच आजचं जरी आम्ही या ठिकाणी आंदोलन थांबवणार असेल तर येणाऱ्या काळामध्ये मुख्यमंत्र्यांच्या बुडाखालची खुर्ची उचलून मात्र निश्चित आम्ही घेणार. आमच्या शेती सगळी खरडून गेलेली आहे. 17-18 एकर जमीन आहे मला. तेवढी जमीन मी पाण्याखाली आहे. तेवढी जमीन खरडून गेली. पीक राहिलं नाही, काही नाही, माती सुद्धा गेली, काहीच आलेलं नाही. आणि आम्हाला जे शासकीय नुसार 48 का 47 हजार रुपये हेक्टर प्रमाणे जे पैसे आले होते ते आमच्या खात्यामध्ये आले नाही. आम्हाला तहसीलदारानं चुकीची यादी दिलेली आहे. पहिला पंचनामा झालेला आहे, सरपंच आमच्या सोबत हात सही केलेली, ते पंचनामा तहसीलदारानं आम्हाला दिलेला नाही, वेगळा चुकीचा दिला. त्यामुळं आम्ही या ठिकाणी मोर्चा करायला, आम्हाला फक्त आमचं अनुदान यायला पाहिजे. या ठिकाणी जे शेतकरी आलेले आहेत आमचं अनुदान आम्हाला मिळावं हीच अपेक्षा या शेतकऱ्यांची आहे. आणि संबंधित जे काही संबंधित असतील त्यांच्यावर गुन्हे दाखल करावेत अशी देखील या ठिकाणी या शेतकऱ्यांनी मागणी केलेली आहे. गजानन पवार, LS मराठी, हिंगोली. हेडलाईन्स आणि सविस्तर बातम्यांनंतर आता पाहूयात काही ठळक घडामोडी. सर्व्हर डाऊन असल्यानं शेतकरी पीक विमा भरण्यापासून वंचित राहण्याची शक्यता. पीक विमा भरण्याची मुदत वाढवण्याबाबत केंद्र सरकारशी संपर्क करावा, रोहित पवारांचं ट्विट करत शेतकऱ्यांना आवाहन.
लातूरमध्ये सोयाबीनवर पानं कुरतडणाऱ्या अळ्यांचा प्रादुर्भाव. सोयाबीन उत्पादक शेतकरी चिंतेत. उत्पादन खर्चात मोठी वाढ. सोयाबीनच्या उत्पादनात घट होण्याची भीती व्यक्त. खड्ड्यांच्या विरोधात मालेगावमध्ये कडकडीत बंद. सार्वजनिक सुविधा समितीमार्फत बाजारपेठा बंदचं आवाहन. बंदला व्यापाऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद. खड्डे बुजवण्याची महापालिकेकडे मागणी. मनपा आयुक्तांच्या विरोधात मालेगावमध्ये भीक मागो आंदोलन. शहरातील रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्याच्या निषेधार्थ आंदोलन. नांदेडच्या आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना जेवणातून विषबाधा. चिकन खाल्ल्यानंतर विद्यार्थ्यांना उलट्या. रुग्णालयात विद्यार्थ्यांवर उपचार सुरू. आश्रमशाळेतील भोजन व्यवस्थेवर मात्र प्रश्नचिन्ह. भिवंडीत पुलांवरील संरक्षक कठडे नसल्यानं वाहनांचा प्रवास धोकादायक. रस्त्यावरील दूरवस्तेकडे सार्वजनिक बांधकाम विभागानं लक्ष देण्याची मागणी. उत्तराखंडमध्ये कर्तव्य बजावताना चिखलीचे सुपुत्र हवालदार हरिदास कापसेंचं दुर्दैवी निधन. निधनानं चिखलीसह बुलढाणा जिल्ह्यावर शोककळा. पार्थिवावर तालुका क्रीडा संकुलात अंत्यसंस्कार. राज्यात प्रतिबंधित असलेलं मद्य संगमनेरमधून जप्त. या प्रकरणी 2 जण ताब्यात. राज्य उत्पादक शुल्क विभागाची मोठी कारवाई. 5 लाखांचा मुद्देमाल हस्तगत. नाशिकच्या देवळाली कॅम्पमध्ये 11 शिक्षकांकडून बनावट कागदपत्रांद्वारे वेतन निश्चितीचा प्रकार उघड. देवळाली कॅम्प पोलिसात फसवणुकीचा गुन्हा दाखल. वाशिममध्ये 5 लाखांचा गुटखा जप्त. गुटखा माफिया विजय तापडिया 9 दिवसांपासून फरार. तापडिया विरोधात गुन्हा दाखल. वाशिम ग्रामीण पोलिसांकडून शोध सुरू. आणखी काही विशेष व महत्त्वपूर्ण घडामोडींसाठी पाहत रहा LS मराठी.